हॅलो एव्हरीवन, दिस इज अभिषेक महाले. मित्रांनो, न्यूमरिकल डोसच्या एपिसोड 4.1 मध्ये आपलं स्वागत आहे. डिझाइन ऑफ आरसीसी स्ट्रक्चर्स हा आपला आजचा सब्जेक्ट आहे. अँड इन दिस सब्जेक्ट वी आर गोइंग टू हॅव अ लुक ॲट 5 न्यूमरिकल्स रिलेटेड टू द मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, बेसिक्स ऑफ आरसीसी अँड द स्ट्रेस ब्लॉक पॅरामीटर. सो याच्यावरती आपण 5 न्यूमरिकल बघणार आहोत आणि लेट अस मूव्ह टू द फर्स्ट न्यूमरिकल, दॅट इज what will be the long term modulus of elasticity of 25 MPa concrete at the end of 1 year. आता बघा, at the end of 1 year असं विचारलेलं आहे. त्यांनी सगळ्यात अगोदर तर विचारलंय मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. आता ही जी मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आहे, ही मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी एक तर आपण कॅल्क्युलेट करत असतो शॉर्ट टर्म मध्ये आणि दुसरी आपण कॅल्क्युलेट करत असतो लॉंग टर्म. सो शॉर्ट टर्म मध्ये जे आपण कॅल्क्युलेट करतो, इट इज सिम्पली गिवन ॲज 5000 अंडर रूट FCK, where FCK is the characteristic compressive strength of concrete, while the long term modulus of elasticity is given as 5000 under root FCK divided by 1 plus theta, ज्याच्यामध्ये where this theta is called as creep coefficient. म्हणजे याचा सिंपल अर्थ आहे की लॉंग टर्म मध्ये जर तुम्ही विचार केला तर क्रीप आणि श्रिंकेज हे दोन इफेक्ट मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ऑफ कॉन्क्रीट कॅल्क्युलेट करताना लक्षात घ्यावे लागतात. सो वन ऑफ द फॅक्टर अफेक्टिंग द लॉंग टर्म मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज क्रीप अँड अदर इज श्रिंकेज. देअरफॉर लॉंग टर्म मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीच्या कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला थीटा हा पॅरामीटर लक्षात घ्यावा लागतो. आता हा जो थीटा आहे, या थीटाच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या टाइम नुसार फ्लक्च्युएट करतात. ठीक आहे, म्हणजे ऍट द एंड ऑफ 7 डेज साठी वेगळा हिशोब आहे, 1 इयर साठी वेगळा हिशोब आहे, ओके, आणि 28 डेज साठी वेगळा हिशोब आहे. लक्षात ठेवा की 1 इयर साठी ही व्हॅल्यू असते 1.1, 1 ला 1.1. 7 डेज साठी ही जी व्हॅल्यू असते ही असते 2.2 आणि 28 डेज साठी ही व्हॅल्यू असते 1.6. असा हा टेबल आहे. सो बेसिकली इथे आपल्याला FCK वगैरे दिला आहे. देअरफॉर आपण सिंपली कॅल्क्युलेशन करू शकतो. EC इज इक्वल टू 5000 अंडर रूट ऑफ FCK इज दिस व्हॅल्यू 25 MPa. सो 25 डिवाइड बाय 1 प्लस the theta value is 1 for 1 year it is 1.1. so आपल्याकडे जे कॅल्क्युलेशन मध्ये येत आहे that is nothing but EC is equal to 5000 into 5 divided by 2.1. okay, so 25 upon 21 into 10 raised to 4 असं हे आन्सर येतं. 25/21 इंटू 10⁴. कारण काय केलं मी, याला 10 ने गुणलं, वर 10 ने गुणलं तर हा 21 होऊन गेला. हे 3 शून्य ने अजून एक 10 गुणला होता आपण, ते 4 शून्य, दॅट इज 10⁴. सो हा 10⁴ वर 25, 5 5 25 आणि खाली 21. सो 10⁻+4 तर दिसतोय, पण पहिला जे आकडा आहे तो तुम्ही डिवाइड करून लगेच कॅल्क्युलेट करू शकतात. 25 ला 21 ने भाग द्या, 21 × 21. सुरुवातीला 1 आलेला असला पाहिजे, याच्यात 2 आलाय, याच्यात 2 आलाय, दिस इज गॉन. राहिलं हे एक आणि दुसरा भागाकार करा, उरतात 4. पॉइंट घ्या 0. 21 दुने होत नाही, 21 एकच होईल, इथे उरतो 19. मग पुन्हा पॉइंट येतं 0, जे काय होईल 1.2 नाही चालणार. ओके, आन्सर विल बी 1.19 इंटू 10⁴. सो 1.19 इंटू 10⁴. तसं ही इथे दोघं सारखे होते म्हणून कॅल्क्युलेट करावं लागलं. इथे जर 10⁵ लिहिलं असतं तर कॅन्सल करून दिला असता. ओके, कारण 1.2 तर नाही चालणार, 1.1च पाहिजे. सो अशा पद्धतीने तुम्ही हे सॉल्व्ह करू शकतात. इवन हे क्वेश्चन्स गेटला सुद्धा पॉसिबल आहेत. याच्यामध्ये अजून एक विचारला जातो, दॅट इज नथिंग बट मॉड्युलस ऑफ रप्चर ऑफ कॉन्क्रीट. सो मी तो क्वेश्चन तुमच्यासाठी कव्हर करतो. सपोज इफ यू आर आस्क्ड विथ मॉड्युलस ऑफ रप्चर, so modulus of rupture is nothing but FCR.
and that FCR is given as 0.7 under root FCK. So for M25, FCR comes out to be 0.7 root 25 and the answer comes out to be 0.7 into 5. It is nothing but 3.5 MPa. This is the modulus of rupture. So this is important because under root 25 is something which can be easily calculated, because under root 30 will become critical, under root 20 will also become a bit critical. त्यासाठी तुम्हाला root 2, root 3, root 4, root 5, all these values you should remember so that you can calculate the values very fastly. म्हणजे कॅल्क्युलेशनला स्पीड अप करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी पाठ कराव्या लागतील, जसं की 1/√2, 1/√3, 1/√4, 1/2, 1/3, 1/4, 1/5, 1/6, 1/7 असं तुम्ही ऍटलिस्ट 1/10 पर्यंत पाठ असलं पाहिजे. 1/रूट वाले पण 10 पर्यंत पाठ असले पाहिजे आणि 1 to 10 हे रूट मध्ये पण पाठ असले पाहिजे. ठीक आहे, सो तेवढं डोक्यात ठेवा कारण त्याच्याने हे जमतं. सो दिस इज FCR. अजून एक सिंपल प्रश्न विचारतो विच इज थेरॉटिकल क्वेश्चन. ओके, की FCK किंवा EC इज इक्वल टू 5000 अंडर रूट FCK. तर याच्यामध्ये EC इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ FCK. तर याचा जो ग्राफ असतो, याचा ग्राफ येतो या प्रकारे. ओके, सो दिस इज व्हॉट, दिस इज समथिंग विच इज अ पॅराबोला. आता हे जे व्हेरिएशन आहे हे कसं आहे बघा, हे लिहितो मी इथे, हे येऊन गेले आणि एक्झामला. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, प्लीज पे अटेन्शन. की मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किंवा इफ FCK म्हणजेच कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट, स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. ठीक आहे, FCK increases then EC म्हणजेच मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी also increases but with decreasing rate. MPSC 2019 ला येऊन गेलेला आहे आणि दुसरीकडे कॉपी होऊ शकतो. आता तर MPSC झाली कन्व्हेन्शनल, बट थेरॉटिकली MCQ बेस एक्झाम मध्ये हा प्रश्न येऊ शकतो की मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ बट द रेट ऑफ इन्क्रीज गोज ऑन डिक्रीजिंग. म्हणजे इथे जितक्या रॅपिडली वाढते तितक्या रॅपिडली पुढे वाढत नाही. असं रिझन याचं एवढंच आहे की EC is inversely proportional to FCK raised to 0.5 this curve. Okay, raised to 0.5. So हा decreasing rate आहे. increasing rate याला बोलतात increasing rate. increasing rate curve अशी असते. ही कोणती कर्व आहे? decreasing rate curve. Okay, so please pay attention and please mark these things. So हा आपला फर्स्ट न्यूमरिकल होता ज्याचा आन्सर तुम्हाला इझिली आलं. त्याच्याबद्दल थोडे थेरी. आणि हा FCR which is nothing but the tensile strength of concrete. Modulus of rupture of concrete shows the tensile strength of concrete and usually the tensile strength of concrete is just 10% of compressive strength. Up next is the characteristic cube strength of concrete was 20 MPa. कॅरेक्टरिस्टिक क्यूब स्ट्रेंथ म्हटली त्यांनी. क्यूब स्ट्रेंथ. आता क्यूब स्ट्रेंथला जर तुम्ही 1.5 ने भागलं, ओके, तर तुम्हाला मिळते परमिसिबल स्ट्रेंथ किंवा परमिसिबल स्ट्रेस. सो परमिसिबल स्ट्रेस इन कॉन्क्रीट म्हणजे क्यूब स्ट्रेंथ डिवाइड बाय 1.5 आणि म्हणजे परमिसिबल स्ट्रेस इन कॉन्क्रीट म्हणजे क्यूब स्ट्रेंथ अपॉन 1.5 हे आलं. दुसरं, जर तुम्हाला परमिसिबल स्ट्रेस इन स्टील काढायचं आहे, परमिसिबल स्ट्रेस इन स्टील, परमिसिबल स्ट्रेस इन स्टील, तर हा कसा काढणार? यील्ड स्ट्रेंथ घेणार आणि खाली एक फॅक्टर ऑफ सेफ्टी घेणार. आता तुम्हाला माहित असेल
की ॲज पर ॲज 456 इन लिमिट स्टेट मेथड आपण RCC म्हणजे मध्ये कॉन्क्रीट साठी जो फॅक्टर ऑफ सेफ्टी यूज करतो तो 1.5 यूज करतो आणि स्टील साठी जो यूज करतो तो 1.15 यूज करतो. हे तर माहित असलं पाहिजे. मग बस जी तुमची क्यूब स्ट्रेंथ आहे तिला तुम्ही जर फॅक्टर ऑफ सेफ्टीने डिवाइड केलं तर ती होऊन गेली परमिसिबल स्ट्रेंथ किंवा परमिसिबल स्ट्रेस लेवल. सो क्यूब स्ट्रेंथ त्यांनी दिली आहे 20. ओके, आता क्यूब स्ट्रेंथ जी असते ती असते ऍक्च्युली 0.67 FCK. ठीक आहे, कॅरेक्टरिस्टिक क्यूब स्ट्रेंथ त्याला तुम्ही डिवाइड करणार 1.5 ने तर ती येते परमिसिबल. सो सिंपल आहे की परमिसिबलचं आन्सर असतं 0.446 FCK. हे लक्षात ठेवायचंय. हे याच्यात जर व्हॅल्यू पुट केली तर 0.446 इंटू फक्त काय करायचं आहे 20 करायचं आहे. सो द फायनल आन्सर विल बी बाय मल्टिप्लाइंग दॅट 20. आणि इथे जर म्हटलं तर हा येतो तुमचा 0.87 FY. 1/1.15 becomes 0.87 FY and this is nothing but the permissible. So याला कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही. 44.6 इंटू 2 होईल. हा होईल 44 नाही 4.4 4.46 इंटू 2. सो 6 2 12 4 2 8 आणि 1 9 4 2 8. सो 8.92 MPa कॉन्क्रीट साठी 8.92 MPa फक्त एकाच ठिकाणी. सो आन्सर इज बी. आणि तुम्ही हा पण कॅल्क्युलेट करू शकता 0.87 इंटू FY इज 250 which is nothing but permissible. So this answer will automatically come 217.5. बघा हार्ड न्यूमरिकल पण आपण घेणार आहेत सबसिक्वेंट सेशन्स मध्ये, बट हे बेसिक न्यूमरिकल्स आहेत, हे कुठेही येऊ शकतात आणि इझी आहे, काही अवघड नाही, फक्त तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे. अप नेक्स्ट इज अ बीम 200 mm बाय 350 mm. एक बीम आहे जो की त्यांनी दिलेला आहे. एक बीम आहे या प्रकारचा जो की आहे 200 mm आणि इकडे आहे 350 mm. आता ही याची ग्रॉस डेप्थ दिलेली आहे, ग्रॉस डेप्थ आणि ग्रॉस विड्थ. इफेक्टिव्ह कव्हर तो मोजतात कशापासून, तो मोजला जातो रिइन्फोर्समेंट पासून. ठीक आहे, इथून मोजला जातो. सो हा जो कव्हर आहे इफेक्टिव्ह कव्हर हा आहे 30 mm चा. देअरफॉर याची इफेक्टिव्ह डेप्थ डी किती येऊन जाईल, डी येऊन जाईल तुमची 350 वजा 30 म्हणजे 320 mm. दिस इज द इफेक्टिव्ह डेप्थ. असं कॅल्क्युलेशन असतं इफेक्टिव्हचं. आता बघा अ बीम 200 mm बाय 350 mm width and effective cover of 30 mm was casted in M20. म्हणजे इथे FCK जो दिलाय FCK it is M20 म्हणजे 20 MPa. reinforced with Fe 250 म्हणजे FY जो दिलाय तो दिलाय 250 MPa. What will be the limiting depth of neutral axis असं विचारलंय. आता एक लक्षात घ्या, थोडं बेसिक सांगतो बघा. जर असा बीम असेल आणि इथे जर या प्रकारे रिइन्फोर्समेंट असेल तर या प्रकारे स्ट्रेस ब्लॉक ड्रॉ करावा लागतो. इथे न्यूट्रल ऍक्सिस ड्रॉ करावा लागतो. न्यूट्रल ऍक्सिस like this.
असा तुमचा स्ट्रेस ब्लॉक असतो. आता बाकीचं मी काही सांगत नाही, बाकी पुढच्या सेशन्स मध्ये आपलं होईलच. जे मुद्द्याचं आहे तेवढं सांगतो फक्त. इकडे असा या प्रकारे पॅराबोलिक असतो, एका पर्टिक्युलर डेप्थ पर्यंत पॅराबोलिक, नंतर स्ट्रेट, त्याच्यानंतर पॅराबोलिक असतो. ओके, आणि हा इथे तुमचा एक फोर्स असतो आणि इथे तुमचा एक फोर्स असतो. याला CU म्हणतात आणि याला TU म्हणतात. हा जो TU असतो तो असतो 0.87 FY इंटू AST, हा असा असतो. आणि जो CU असतो, हा CU हा असतो 0.36 FCK, 0.36 FCK इंटू B, 0.36 FCK इंटू B इतका असतो. BXU असतो ऍक्च्युली, 0.36 FCK BXU इतका असतो. आणि हे जे काही असतं मग हे असतं तुमचा XU. आता वी डिफाइन XU लिमिट. आता बरंच काही त्याच्यात आहे, पण मी सिंपल सांगतो. वी डिफाइन XU लिमिट, आणि हा जो XU लिमिट असतो तो वेगवेगळ्या ग्रेडसाठी वेगळा असतो. जसं की FE 250 साठी वेगळं, FE 415 साठी वेगळं, FE 500 साठी वेगळं. जर या सगळ्या आपण व्हॅल्यूज बघितल्या तर या वेगवेगळ्या असतात. जसं की FE 250 साठी ही व्हॅल्यू असते 0.53 टाइम्स D, वेअर D इज द इफेक्टिव्ह डेप्थ, आणि D मोजतात इथून इथपर्यंत इतकी. हा स्ट्रेस ब्लॉक मी कधीतरी व्यवस्थित समजवेल पुढचे न्यूमरिकल्स ज्यावेळेस येतील अजून त्याच्यामध्ये. पण इथे जनरल याच्यात आपल्याला इतकंच लागणार आहे. सो जितकं लागणार आहे तितकं लक्षात घ्या, एक्स्ट्राचं काही बघू नका. हे जितकं लागणार आहे तितकं लक्षात ठेवा, म्हणजे न्यूमरिकल तुमचा क्लिअर होत जातो. हा असतो तुमचा टेन्साइल फोर्स. कोण जनरेट करतं? ही रिन्फोर्समेंट जनरेट करते. आणि हा असतो कॉम्प्रेसिव्ह फोर्स. हा कोण जनरेट करतं? इथलं सगळं कॉन्क्रीट जनरेट करतं. ओके, हे कॉन्क्रीट या लाईन पर्यंतच कॉन्क्रीट कामाचं असतं, कारण या लाईन पर्यंत वर कॉम्प्रेशन असतं, या लाईन पासून खाली टेन्शन सुरू होतं, जे की तुम्हाला इकडे दिसतंय. दिस इज इन कॉम्प्रेशन अँड दिस इज इन टेन्शन. ओके, सो इथे हा असतो 53D, हा असतो 48D आणि हा असतो 0.46D. असं असतं. या 3 व्हॅल्यूज असतात. याच्यात आपल्याला विचारलंय लिमिटिंग डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस, म्हणजे ही विचारली. सो लक्षात घ्या की लिमिटिंग डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस, लिमिटिंग डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस इज इक्वल टू कोण असतो? XU लिमिट असतो. ओके, सो हा XU लिमिट कसा काढायचा? तर आपण इथे हा टेबल बघितलाच. 250 साठी 0.53D आपल्याला दिलेला 250 आहे, सो तो घ्यावा लागेल 0.53D. कशासाठी? FE 250 साठी. सो एक इथे थेरी प्रश्न तयार होतो की द लिमिटिंग डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस डिपेंड्स अपॉन काय? तर तुम्हाला वाटतं फॉर्म्युला 0.53D, तर तुम्ही म्हणता डेप्थवर डिपेंड करतो, तर नाही, डेप्थवर डिपेंड करत नाही. तो चेंज कोणानुसार होतोय ते बघून घ्या. चेंज होतोय तो ग्रेड नुसार, चेंज होतोय ग्रेड नुसार. 250 ला 0.53 आहे, 415 ला 48 आहे. आता D इथे तुम्ही 100 जरी टाकला, 100 100 100 सगळीकडे 100 आहे. D तर D तर बदलत नाहीये, तरी पण 0.53 इंटू 100 53 येईल. इथे आन्सर 48 येईल आणि इथे आन्सर 46 येईल. सो बदल कशामुळे झाला? ग्रेड ऑफ स्टीलमुळे. सो नेहमी लक्षात ठेवा की ग्रेड ऑफ स्टीलवर डिपेंड करतो कोण? लिमिटिंग डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस. सिमिलरली MU लिमिट पण येणार आहे पुढे. ओके, सो FE 250, so therefore 0.53 into what is the effective depth आपण कॅल्क्युलेट केली 320 mm. काही वेळा इफेक्टिव्ह डेप्थ डायरेक्टली दिलेली असू शकते. सो इथे आन्सर आहे तुमचं 5.3 इंटू 32. सो 32 ला 53 ने गुणून 1 पॉईंट सरकवायचं काम आहे फक्त. 3 दुने 6, 3 त्रिक 9, 0, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 1 16, टोटल आलं 6, 9, 6, 1 पॉइंट सरकवला 169.6 mm. Answer is 169.6 mm. So the final answer 169.6 mm. ओके, सिंपल क्वेश्चन आहे, जास्त काही किचकट करायचं काम नाही. हा स्ट्रेस ब्लॉक आहे, न्यूट्रल ऍक्सिस आहे. ओके, हा XU असतो, तो हे दोघं इक्वेट करून पण काढता येतो. ठीक आहे, पुढे दिस इज आवर रेकॉर्डेड बॅच. BMC ची बॅच जी आहे
तिच्यामध्ये तुम्ही BMC 60 कुपन यूज केलं तर तुम्हाला 5,000 रुपयाचा कोर्स फक्त 2,000 रुपयात मिळतोय. यू कॅनॉट बिलीव्ह दिस वन बट इट इज व्हेरी ट्रू की 5,000चा कोर्स तुम्हाला 2,000 रुपयातच मिळतोय. जीएसटी थोडाफार 200-250 रुपये टाकला होता म्हणजे 2100, 2200, 2300 काहीतरी, त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल 60% डिस्काउंट आहे फॉर BMC JE ऑल्सो अँड BMC SE ऑल्सो, अँड द सेम कोर्स विल सर्व यू फॉर BMC JE as well as BMC SE as well as WRD and as well as your other JE exams or AE exams of direct recruitment type. ओके, सो जिथे पण ऑब्जेक्टिव्ह एक्झाम राहील तिथे हा कोर्स तुमचा कामात येईल. TCS घेऊ द्या, IBPS घेऊ द्या, कोणीही घेऊ द्या, कारण या कोर्समध्ये तुम्हाला सगळे सब्जेक्ट्स मिळतील. इवन इफ BMC साठी तुम्हाला माहिती आहे FM, HM, हायड्रोलॉजी, इरिगेशन हे सब्जेक्ट नाहीत, तरी या कोर्समध्ये तुम्हाला हे सगळे सब्जेक्ट्स दिले जातील, मिळतील, सो दॅट पुढे WRD ला तुम्हाला परत कुठलाही कोर्स घेण्याची आवश्यकता नाही. ओके, सो भलेही तुम्हाला ही ऍडव्हर्टाइजमेंट वाटत असली तरी तुमच्या फायद्याची गोष्ट आहे. 2,000 रुपयाचा कोर्स हे नथिंग कम्स आउट ऑफ 2,000 रुपीज. सो बघा, तुम्ही विचार करू शकता. फर्दर इन्क्वायरीसाठी काही वेळा तुम्ही बघतात फोन वगैरे लावतात, फोन उचलला जात नाही. इन्क्वायरी करून काही म्हणजे काही गरज नाहीये. कोर्समध्ये तुम्ही कोर्स ओपन करा, डिस्क्रिप्शन मध्ये सगळं लिहिलेलं असतं. काही तशी काही तुम्हाला गरज पडत नाही. डायरेक्टली जरी परचेस केला, बिलीव्ह मी, हॅव फेथ, तुम्हाला कुठलंही असं रिग्रेट नाही होणार की आपण ही बॅच उगाचच घेतली बॉस. ठीक आहे, सो बिंदास तुम्ही बिना कॉल करायचं तुम्ही ही बॅच परचेस करू शकतात आणि सरळ सरळ व्हिडिओज बघणं सुरू करू शकतात. ओके, अ बीम कास्टेड बाय M25 हॅज अ विड्थ ऑफ 132 mm. अ बीम कास्टेड बाय M25 हॅज अ विड्थ ऑफ 132 mm. जो काही बीम ते सांगतायत त्या बीमचं जे कास्टिंग आपण करतोय ते करतोय आपण M25 ने. ओके, ही जी बीम आहे, हा जो बीम आहे, याची जी विड्थ आहे, याची विड्थ त्यांनी आपल्याला दिली आहे ती आहे 132 mm इतकी विड्थ आहे. ओके, डेप्थ काही दिलेली नाहीये. ते म्हणतात की 3 बार आहेत त्याच्यात, 1, 2, 3, आणि हे जे तिघ बार आहेत हे तिघ बार 14 mm चे आहेत, 14 mm डायमीटर, जे की FE 500 ग्रेडचे आहेत. म्हणजे ग्रेड पण त्यांनी दिलाय. त्यांनी विचारलंय व्हॉट इज द डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस XU. त्यांनी हा XU विचारलेला आहे. ओके, XU विचारलेला आहे. आता बघा, कधीही लक्षात ठेवा, फॉर इक्विलिब्रियम, आता मी इथे वाटलं तर परत ड्रॉ करतो, असं असतं. हा असतो TU आणि हा असतो तुमचा CU. ओके, आणि हा असतो तुमचा लिव्हर आर्म Z. हा नसतो ऍक्च्युली, हे असं आहे. हा आहे तुमचा XU. सो कॅल्क्युलेशन करून जो CU असतो तो असतो 0.36 FCK B इंटू XU असा येतो. आणि TU जो असतो म्हणजे टेन्शन वाला फोर्स तो असतो 0.87 FY इंटू AST. तुम्हाला वाटत असेल हे कुठून आले, तर सिंपल आहे. फोर्स म्हणजे स्ट्रेस इंटू एरिया. परमिसिबल स्ट्रेस किती, 0.87 FY, मल्टिप्लाय बाय काय करणार, तर ऑब्विसली रिइन्फोर्समेंटचा एरियाच करणार. 1, 2, 3 हा एरिया करावा लागेल. ओके, हा एरिया करावा लागेल. याच्यात पण सेम तेच केलेलं आहे. BXU इज द एरिया, 0.36 FCK इज द स्ट्रेस लेवल. सो तुम्ही इक्वेट जर केलं, CU इज इक्वल टू TU फॉर इक्विलिब्रियम, CU इज इक्वल टू TU, आणि हे जर केलं तर तुम्हाला सरळ सरळ फाइंड करता येईल, जे की मी पुढच्या याच्यावर लिहितो. काय, CU इज इक्वल टू TU. CU असतो 0.36 FCK B XU इज इक्वल टू 0.87 FY AST. ओके, सो हे वेगळं, हे वेगळं. आता इथून पुढे XU कॅल्क्युलेट करायचा आहे तर फॉर्म्युला आला 0.87 FY AST डिवाइड बाय 0.36 FCK आणि B. ओके, हा तुमचा फॉर्म्युला आला फॉर XU. बस याच्यात व्हॅल्यूज पुट करा. मग आता 0.87 इंटू FY किती दिला आहे चेक करू. FY दिला आहे 500, FY दिला आहे 500, मल्टिप्लाय बाय AST किती येईल 3 इंटू पाय बाय 4. AST किती येईल 3 इंटू पाय बाय 4, मल्टिप्लाय बाय D स्क्वेअर. डायमीटर किती आहे 14 mm, फायचे 2 बार आहेत.
ओके, आणि डिवाइड बाय इथे किती आहे 0.36. FCK किती आहे? एफसीके दिलाय त्यांनी 20 MPa, आय थिंक सो 25 MPa. ओके 25. आणि बी जो आहे तो आहे 132 mm. सो याच्यात तुम्ही सरळ याला 87 आणि याला 36 लिहू शकतात. सो 87/36, पॉइंट गायब केले ना एक दोघांचे 2-2. इथे 25 1 25 20. ओके, 25 गुणिले 10 केलं तर 250 होतं आणि गुणिले 2 केलं तर 500 होतं. म्हणून 25 1 25 20. 20 भागिले 132 मल्टिप्लाय बाय 3 इंटू, बघा π/4 ला तुम्ही एक लक्षात घ्या, π/4 ला π/4 d² ला जर तुम्ही डायरेक्ट असंच लिहिलं ऑलवेज 22/28 है ना, कारण काय इथे पाय म्हणजे 22/7 इंटू 4 इंटू d², तर सरळ सरळ 22/28 d² लिहा. 22/28 d². आणि 22/28 d² जो आहे या 22/28 d² मध्ये तुम्ही सरळ 11/14 d² लिहू शकतात. सो आजपासून तुमच्यासाठी हा एरिया आहे 11/14 d², जो की तुम्ही इथे डायरेक्ट लिहू शकतात. बट मी इथे व्यवस्थित लिहिल, काही प्रॉब्लेम नाही आता आज. इंटू 3 इंटू 22/28 इंटू हेच π/4 चं 22/28 आलं, जे की तुम्ही 11/14 लिहिलं तरी चालेल. इंटू पुन्हा 14 इंटू 14 स्क्वेअर. 14 1 14 2 2 1 2 7. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून काय? ठीक आहे, 7 जसा तसा सॉल्व करून घेऊ मग पुढे फर्दर परत. काय येईल अजून? 87/36 मल्टिप्लाय बाय 7 त्रिक किंवा हा करा 22 त्रिक 66, याला भाग जाऊ शकतो इथे. 2 इथे 11, 2 इकडे 66. ओके, 11 3 1 3 22, 11 1 11 2 2 1 2 10, 10 7 70 इंटू 87/36. दिस इज द फायनल आन्सर. सो 2 35 2 18 87 इंटू 35 करून घ्या, नंतर 18 ने भाग देऊ शकतात. काही येतंय का तोपर्यंत बघू शकता. ठीक आहे, करून घेऊ डायरेक्ट. 7 5 35 8 5 40 43 0 आणि 7 त्रिक 21 8 त्रिक 24 आणि 2 26 5 4 10 3 30 45/18. 30 45 याला 18 ने भाग द्यायचा. 18 1 18 उरले 12 124. आता 18 गुणिले किती केले? 18 गुणिले 5 केले तर 100 ने होणार. 18 गुणिले 5 केले तर 2 2 2 आपण 90 होतील. 18 पंचे 90. सो 18 पंचे तर 90 होतात. ओके, 6 किंवा 7 करू शकतात. मग इथे जे आहेत ते करून बघा. इथे 2 ठिकाणी 6 आहे, 1 ठिकाणी 9 आहे, तर 18 गुणिले 6 करून बघू आपण. 18 गुणिले 6 60 आणि 48 108 होतात. 7 पण करू शकतात. 18 गुणिले 7 7 8 7 56 7 1 7 प्लस 5 126. इट गोज अवे. सो 18 गुणिले 6 करावे लागतील, जो की 108 होतो. आणि राहतात किती मग इथे? 12 आणि ते 4 16 राहतात. अगेन जर पॉइंट इकडे आपण 0 केला, सो 0 नाही 65 आहे ना पुढे आपल्याकडे, 5 बाकी ना आपल्याकडे. 165, तर 165 साठी तुम्हाला किती घ्यावे लागतील? 18 गुणिले किती केले तर 165 होतो. 18 गुणिले 6 केले तर 124 होतो. तर लास्टला 6 तर येऊन गेलाय, म्हणजे हे आन्सर नाहीये, हे आन्सर नाहीये. ओके, 1/6 आलाय. पुढचं काय? पुढचे 2 आकडे आयदर 3 ने होईल नाही तर 9 ने होईल. तर 3 ने तर होणारच नाही, कारण 18 गुणिले 3 हा 100 पण क्रॉस नाही करणार. सो 18 गुणिले 9 घ्यावा लागेल, जो की 165 पर्यंत पोहोचला तर पोहोचू शकतो. सो बेसिकली आन्सर हे असेल 169. काय केलं ते कळलं असेल मे बी.
इथे फक्त आपण भाग दिलाय, इथे आपण सगळं हे कॅल्क्युलेशन केलं, जे की तुम्ही रिपीट बघू शकतात कोणाला काय कॅन्सल केलेलं आहे, ठीक आहे. आणि पण एक मुद्दा आहे की तुम्ही इथे जर कॅल्सी यूज करून घेतलं तर तुमचा विषय संपून जातो. कॅल्सी यूज करून नाही चालणार, कॅल्सी यूज करून चालणारच नाही. सो तुम्ही हाताने जर हे मॅन्युअली कॅल्क्युलेशन केलं तर तुमची प्रॅक्टिस होईल. ओके, चलो नेक्स्ट, फिफ्थ लास्ट वन, लास्ट क्वेश्चन हा एक होता तुमचा, ठीक आहे. आता लास्ट क्वेश्चन, व्हॉट विल बी द, तुम्ही म्हणणार की सर एवढे अवघड येतात का? हे बघा, एखाद दुसरा न्यूमरिकल डेप्थ वाला असतो, तो लास्ट साठी सोडायचा असतो, तो लगेच फर्स्ट प्लेस मध्ये सॉल्व्ह करायचा नसतो. बट प्रॅक्टिस आपली असली पाहिजे, बिकॉज असे न्यूमरिकल सॉल्व्ह केले तर छोटे चिल्लर न्यूमरिकल्स 15-15 सेकंद मध्ये संपतात. मग नाहीतर मग तुम्ही याच्यातच गोंधळून जातात, आणि याच्यात मोठं काहीच नव्हतं, कॅल्क्युलेशन फक्त जास्त होतं. ओके, चलो नेक्स्ट, व्हॉट विल बी द लिमिटिंग मोमेंट ऑफ रेजिस्टन्स. आता बघा, लिमिटिंग मोमेंट ऑफ रेजिस्टन्स म्हणजे कोण असतो, तर MU लिमिट असतो. आणि हा जो MU लिमिट आहे हा सुद्धा ग्रेड नुसार व्हॅरी होतो. 250, 415 आणि 500 अशा 3 ग्रेड साठी याच्या व्हॅल्यू स्पेसिफाईड आहेत. ते असतात 0.148 FCK BD², त्याच्यानंतर 0.138 FCK BD², 138 आहे की 136 आहे, लेट मी चेक, 136 असेल है ना, 136 असेल. एकशे 38 आहे, ओके, आय वॉज राईट, 138 आहे. 0.138 FCK BD². फॉर्म्युला पार्ट असला पाहिजे, नाहीतर मग कपलच होणार ते. बाकी सॉल्व्ह करायचं लॉजिक इझी आहे. 0.133 FCK अगेन BD², बट दिस इज फॉर FE500. सो अगेन थेरी क्वेश्चन तुमचा की MU लिमिट डिपेंड्स अपॉन द ग्रेड ऑफ steel. For same grade of concrete, MU limit can be different if we change the grade of steel. ठीक आहे, सो इथे तो बदल होऊ शकतो. सो आपल्याला कोणता यूज करावा लागेल, आता इथे FE250 दिलाय, सो बेसिकली वी हॅव टू यूज दिस वन. सो आवर फॉर्म्युला विल बी MU लिमिट इक्वल टू 0.148. एक्झाम मध्ये तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यूज पुट करायच्या, कारण ही गोष्ट, ही व्हॅल्यू मनात क्लिक झाली पाहिजे, आणि ती मनात तेव्हा क्लिक होईल ज्यावेळेस खूप वेळेस प्रॅक्टिस केली असेल. सो 0.148 इंटू FCK किती दिलाय त्यांनी, FCK कास्टेड विथ 20 MPa, सो 20. B किती आहे, B 200 मल्टिप्लाय बाय D². तर D बद्दल काही बोललेले नाहीये, ते कव्हर वगैरे बद्दल काही उल्लेख नाहीये, तर हाच 400 घेऊन घ्यायचा. सो 400². ओके, दिस इज द टोटल वन, 400² आहे. आता सॉल्व्ह करायचं सिम्पली, तुम्ही काय करू शकता, हे 3 पॉइंट्स काढू शकतात या 3 शून्यांच्या मदतीने, म्हणजे 1000 याला गुणलं तर हा होऊन जाईल 148 गुणिले 2 2 4 इंटू अगेन हा 4 4 4 16 इंटू 10⁴. सो इथे बघा 148, 16 गुणिले 4 होतो 64. सो 148 इंटू 64 इंटू 10⁴. इथे सरळ सरळ 148 गुणिले 64 पटकन करून टाकायचं, विचार नाही करत बसायचा की इतका कोण करेल. 8 4 3 2 4 4 16 3 19 4 1 4 1 5 0 8 6 अगेन 48 6 4 24 plus 4 28 and 6 1 6 plus 2 8. This is 2 9 8 1 7 8 1 9 5 14 8 1 9 94 72. 94 72 is only one option. 94 72 9472 into 10⁴. So we can write 94.72 into 10⁶. This answer will be in Newton mm. So न्यूटन चा किलो न्यूटन होईल. ओके, न्यूटनचा किलो न्यूटन होईल आणि MM चा मीटर होईल, तर आन्सर येईल 94.72 किलो न्यूटन मीटर. एवढं तर यायला पाहिजे, 94.72 किलो न्यूटन मीटर. दॅट इज ऑप्शन ए. मागच्या याच्यामध्ये युनिट काय येईल तुमचं, युनिट काय येईल, XU येतो, XU. सो युनिट असेल तुमचं MM मध्ये, कारण ती डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस आहे. फर्दर याच्यात आपण XU लिमिट घेतलं होतं, तो पण MM मध्ये असतो. हे बघा, MM मध्ये स्टार्टला याच्यात आपण परमिसिबल स्ट्रेसेस तर ते MPa मध्ये आहेत.
आणि ॲट व्हेरी स्टार्ट आपल्याकडे जी मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आहे 25 MPa, तर इथे युनिट नाही दिले, तर इथे हे जे युनिट आहेत हे सगळे MPa वाले युनिट आहेत. MPa म्हणजेच न्यूटन पर mm स्क्वेअर. इथे MPa दिला आहे, सो दिस इज ऑब्विसली न्यूटन पर mm स्क्वेअर. सो आन्सर पण आपलं हे जे आलंय हे आलंय न्यूटन पर mm स्क्वेअर मध्ये, म्हणजेच MPa मध्ये. इथून 10⁻³ सेपरेट केला तर तो होणार तो GPa. ठीक आहे, सो अशा प्रकारे येतं. सो एक अंदाज बघून घ्या की किती मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी असते युजली. ओके, सो आपले हे अशा प्रकारे 5 न्यूमेरिकल संपलेले आहेत. दिस वॉज आवर फोर्थ. हा तुमचा बुकचं बघून घ्या तुम्ही की BMC साठी तुम्ही हे बुक व्यवस्थित फोकस करा, परचेस कराच, कारण तुम्हाला मुंबईचं GK GS विचारलं जातं. ऍटलिस्ट तिथे तुम्हाला 7-8 प्रश्न सापडतील जे फक्त मुंबई रिलेटेड असतील. BMC ही ऍज अ होल बॉडी म्हणून तिची हिस्ट्री स्थापनेपासून तर आतापर्यंत सबसिक्वेंट वेळेस झालेले मेयर असे काहीही विचारू शकतात. सो ही जे BMC आणि मुंबई आहे त्याच्याबद्दलचे प्रश्न कव्हर करण्यासाठी हे बुक आहे. तर तुम्ही हे बुक माझ्या हिशोबाने तरी घेतलंच पाहिजे. आणि माझ्या ह्याच्यात काही नाही, तुम्हाला ते बेनिफिशियल आहे म्हणून मी सांगतोय. हे 2 बुक्स मध्ये आपला काही विषय नसतोच. हे पण इथे फक्त माझं नाव आहे इथे दिलेलं, त्याच्यामुळे मे बी मी सांगेल, पण हे बुक मी काही सांगत नाही. तुमची इच्छा, हे बुक घ्यायचं घ्या, नाही घ्यायचं नका घेऊ, पण हे दोघं बुक तुमच्या कामाचे आहेत, हे तुम्ही घेऊनच घ्या. तुम्हाला वाटेल नको असं की इथं स्वतःचं नाव लिहिलंय त्याच्यामुळे मग मे बी स्वतःच्या पुस्तकाला प्रमोट करत असतील. हे घ्यायचं नाही घ्यायचं तुम्ही बघा. हे दोघं पुस्तकं जे आहेत याच्यातलं BMC साठी हे मुंबई GK तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट बुक आहे. ठीक आहे, कारण याच्यात तुमचे 10 ते 12 GS मधले मार्क्स कव्हर होण्याचे चान्सेस आहेत. नाही 10 ते 12 तर 8-9 तरी. आणि राहिली गोष्ट करंट अफेअर्सची तर ते डेली बेसिसवरती करा. ओके, सो दॅट्स इट अँड दिस इज द एंड ऑफ दिस एपिसोड 4.1 ऑफ RCC. याची जर काही तुम्हाला PDF वगैरे पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल आहे आपलं इग्नाइट सिव्हिल. आणि नोट्स तुम्हाला पाहिजे असतील तर स्क्रोल लाईन वरती नंबर येत असेल 8459 वाला, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात, प्युअरली व्हॉट्सअप करू शकतात. तर हे इकडे बघा, फॉर फ्री PDF नोट्स इथे येत असेल दिस नंबर 8459254533 वाला. सो दॅट्स इट. थँक्यू व्हेरी मच.